शिकत होती, आता ती मोठी झाली. बहुतेक या ठिकाणी या शाळेत आणि दुसरी गोष्ट पोलिसांनी जी हलगर्जी केली याच्यात, शाळा प्रशासनाकडे नंतर गेले, सिटिंग केलं आतमध्ये, 4 दिवस बातमी दाबून ठेवली. अख्खं पोलीस स्टेशन सस्पेंड नाही, बरखास्त करायला पाहिजे. सस्पेंड काय करतात? 4 दिवस करतील, 10 दिवस करतील, तिची बदली करतील. सगळ्या पोलीस स्टेशन, तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातल्या जावा, भारतातल्या जावा, तुम्ही कंप्लेंट द्यायला गेले ना, तुम्ही गुन्हेगार अशी ट्रीटमेंट करतात हे लोक, की तुम्ही तक्रार करायला ना, तुम्ही काय गेला होता, तुम्ही असं काय केलं, तसं काय केलं. पालकांना सुद्धा खूप वेळ थांबवलं गेलं होतं असं कळत आहे. हा सुद्धा एक राग आहे तुम्हाला सगळ्यांच्या मनात. मी काय म्हणते, तुम्ही बोलता ना पोलिसांना सांगायला पाहिजे होता, पोलिसात कंप्लेंट द्यायला पाहिजे होती, पण त्यापेक्षा जर पालकांनी काय केलं असतं तर तुम्ही तो गुन्हा दाखल केला असतात. आणि जर ज्याने समोरच्याने गुन्हा केलाय तो तुम्हाला गुन्हा दिसत नाही, त्याला तुम्ही कायद्याने हे करणार. दादा तुम्ही सांगा की का बदलापूरकर आज एवढे चिडलेले आहेत की आज संबंध दिवसभर त्यांनी ट्रॅक अडवून धरलेला आहे. झालेलं कृत्य अगदी म्हणजे त्याची आपण तुलना कशावर करू शकत नाही. अगदी म्हणजे खालच्या पातळीचं म्हणजे नीच तूत. आणि अशा ठिकाणी फक्त मला एकच आठवण होते आणि ती आठवण करून द्यायची, ती फक्त शिवरायांची. माझी विनंती आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना का तुम्ही आम्हाला शिवरायांची आठवण करून द्या, कारण शिवरायांचा विसर पडलेला आहे म्हणून हे प्रत्येक कृत्य होत आहे. नक्की आपण बाकीच्यांशी सुद्धा संवाद साधूया. तुम्ही सांगा तुम्हाला काय म्हणायचं. मला हे म्हणायचं आहे की ही पहिली घटना आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये या अगोदर पण अशा घटना घडलेल्या आहेत. मग सरकारने याच्यावर का नाही कडक कायदा केला. आज 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 इथे जे मंत्री येतात हे आज फक्त आजच्यासाठी येणार का, हे नेहमी होत राहणार. 8 दिवस झाले त्या मुलीवर जो का अत्याचार झाला, अजूनपर्यंत पोलिसांनी प्रशासनाने काय याच्यावर कारवाई केली नाही. आज सामान्य माणूस जेव्हा पोलिसांना जातो तो घाबरतो की मी पोलीस होताना मी तर आरोपी नाही ना, तो या मनस्थितीमध्ये असतो आणि पोलिसांची कुठल्याही पद्धतीची त्याची तक्रार दाखल करत नाही. सगळ्यात महत्वाचं एरवी सगळ्या महिला ज्या त्या गप्प असतात, पण आज मात्र सगळ्या महिला विशेषतः बदलापुरातल्या सगळ्या महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि त्यांनी ट्रॅक अडवून धरलेला आहे. काय तुमचं म्हणणं आहे. ऍक्च्युली ती जी मुलगी होती, ती जी लहान मुलगी होती, ती लहान मुलगी फक्त 4 वर्षाची मुलगी आहे. तिला धड बोलता येत नाही, तिला समजत नाही, काहीच समजत नाही. अशा मुलीबरोबर जर अन्याय होतो तर आम्ही गप्प बसणार नाही. जर एका रात्रीमध्ये नोटबंदी होऊ शकते ना तर त्याला फाशी पण झालीच पाहिजे. फाशी पण झालीच पाहिजे. एका रात्री आम्हाला नोटबंदी केली. अगदी तिथे लाईनी लावल्या, आम्ही बँकेमध्ये जाऊन लाईनी लावल्या. तिथे वयस्कर लोक होते, ते खाली अडकले गेले, त्यांना लागलं. पण नोटबंदी ही त्या लोकांनी केली ना, तशी फाशी पण आता झालीच पाहिजे. कायद्यामध्ये बदल झालाच पाहिजे. सगळ्या तरुण मुली आहेत, तरुण मुलींचे पालक आहेत, आया आहेत, त्या सगळ्या आयांना सुद्धा चिंता लागून राहिलेली असते. घराच्या बाहेर मुलगी जेव्हा जाते तेव्हापासून घरी येईपर्यंत भीती वाटत राहते. भीती वाटत राहते, कारण आम्हाला काळजी वाटते आमच्या मुलीसोबत तर काय असं होणार नाही ना, यामुळे आम्हाला धास्ती वाटते. आणि आम्ही कॉन्टॅक्टमध्ये सतत राहावं लागतं आम्हाला, काय आमच्या मुली बाहेर असतात म्हणून. आपण पाहतोय की या भागामध्ये पूर्ण जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मच्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या नागरिकांनी भरलेल्या आहे. बदलापूरमधली ही सगळी लोक आहेत आणि त्यांच्याशी आपण काही जणांशी अजून संवाद साधूया, कारण बदलापूरकरांची ही एकजूट जी आहे ती आज बरंच काही बोलून जाते. आपल्याला बोलण्यापेक्षा ती एकजूट बरंच काही सांगणारी आहे. तुम्ही सांगा, मला काय म्हणायचं तुम्हाला. ही जी सिच्युएशन निर्माण झाली आहे, तुम्हाला सांगतो 13 तारखेला झालं हे प्रकरण, 15 तारखेला मुख्यमंत्री येऊन गेले, 16-17 तारखेला आंदोलन झालं, त्यानंतर ही सगळी म्हणजे मुख्यमंत्री येऊन झाल्यानंतर का तुम्ही झोपले होते का. हे प्रकरण दाबण्यात आलं. त्या मुलीची मेडिकल करायला रात्री 2 वाजले. म्हणजे जी व्यक्ती दुपारी 12 वाजता पालक जातात, रात्री 2 वाजता मेडिकल होते. और चार्जशीट भी जाए और फास्ट ट्रैक कोर्ट में इसको हम चलाने की कोशिश करेंगे, ताकि जो पीड़िता है उनको एक प्रकार से उसमें न्याय मिल पाए, इस प्रकार का हमारा प्रयास होगा. अशा पद्धतीनं या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळत आहे. हा संपूर्ण प्लॅटफॉर्म जो आहे हा याच्या बाजूचा आणि तिसरा प्लॅटफॉर्म जे आहे, ज्या 4 प्लॅटफॉर्म आहे, 4 प्लॅटफॉर्म पूर्णपणे नागरिकांनी भरून गेलेले आपल्याला बघायला मिळत आहे. मधल्या भागामध्ये जे आंदोलक आहेत
ते अजूनही आपल्याला उभे असलेले दिसत आहेत आणि त्यांच्या वतीनं सातत्यानं नारे दिले जात आहेत, घोषणा दिल्या जात आहेत आणि सगळ्यांची एकच मागणी आहे की अपराध्याला फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे. एक वरिष्ठ आजी आपल्या बरोबर आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सांगा तुमचं काय म्हणणं आहे? माझं मत असं आहे की त्याला तो आपल्या समोरच धरून जाळायला पाहिजे उभ्याने, बाकी दुसरं काय नाही म्हणायचं. भडव्याला एवढं अक्कल नाही का एवढं लहान मुलीचं हे काय करायला पाहिजे? कळायला पाहिजे ना. शाळा प्रशासनाचा सुद्धा याच्यामध्ये दोष आहे, कारण शाळा प्रशासनानं सीसीटीव्ही ठेवले नाही. याला शाळा जबाबदार आहे. आमच्याकडनं फीस घेताना तुम्ही लोक फीस घेताना तेव्हा म्हणता का नाही म्हणून? जर आम्ही फीस भरली नाही तर आमचे रिझल्ट थांबवतात, रिझल्ट येत नाही आम्हाला. मग हे शाळा जबाबदार आहे. सीसीटीव्ही तुम्ही का नाही लावले? आणि त्यांच्याकडे सीसीटीव्ही असतील तरी त्या लोकांनी लपून ठेवलेत. बरं, एका मुलीवर अन्याय झाला नाही तर 2 मुलींवर अन्याय झालाय. म्हणतात तो वेडा आहे. तो वेडा कसा काय असू शकतो? जो वेडा आहे तर आमच्या हातात द्या त्याला. आम्ही आहे तर त्याला तुम्ही कामावर का ठेवलं? तू सांग, काय म्हणणं आहे तुझं? फाशी द्या, त्यांना फाशी द्यायला लागेल, दुसरं काय नाही. या संपूर्ण गैरप्रकारासाठी शाळा प्रशासन जबाबदार आहे. सीसीटीव्ही शाळेने दिले नाही. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही सांगा, काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर आहे, त्याला फाशी झालीच पाहिजे. तुम्ही कुठे राहता? बदलापूरमध्येच आहे. तुम्हाला किती मुलं आहे? एक मुलगा आहे मला, मुलगी नाही. परंतु आज त्या आईच्या ज्या काही वेदना असतील त्या वेदनांमध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात. मग सहभागी असणारच. आमची मुलगी असती तर काय झालं असतं? आमची पण मुलगीच ना ती एक नात्यानी. बरोबर, आपण पाहतोय की बदलापूरकर या नात्यानं ती आमचीच लेख होती असं म्हणणं आहे. ताई, तुम्ही सांगा तुमचं काय म्हणणं? आज एका चिमुरडीवर एवढा अत्याचार झाला. स्त्री जात ही सुरक्षित नाही. छत्रपतींचं राज्य पुन्हा यायला पाहिजे. त्याला ही फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे. फाशी, बस, फक्त फाशी. ताई, तुम्ही मला सांगा की आपण मुळे बदलापूरकर अत्यंत आक्रमक आहेत आणि आपल्या फाशीच्या मागणीवर ठाम आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच येतोय. बीडच्या धारूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे धुनकवड आणि सोरंबा नदीला पूर आलाय. पुराच्या पाण्यामुळे चिंचवडमधील रस्ता देखील वाहून गेल्यानं वाहतूक काही काळ ठप्प झाली आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे बीड शिरूर पाथर्डी रस्त्यावरील पर्यायी पूल वाहून गेलाय. त्यामुळे वाहन चालकांना तब्बल 1 तास कोंडीचा सामना करावा लागला. यावेळेस जेसीबीच्या सहाय्यानं नवीन पुलाचं काम तात्काळ सुरू करण्यात आलंय. बीडच्या पाटोदा तालुक्यात 2 दिवस झालेल्या अतिवृष्टीनं काही ठिकाणी शेती खरडून वाहून गेली. काही ठिकाणी शेतात पाणी साचलं. माजी मंत्री सुरेश धस यांनी नुकसानीची पाहणी करत तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. मुक्ताईनगरच्या सातपुडा पर्वतरांगेत जोरदार पाऊस झाल्यानं जोंधण खेडा हे धरण 100% भरलंय. धबधबे प्रवाहित झाल्यानं धरण क्षेत्रात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. जळगाव जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली असली तरी विदर्भ आणि मध्य प्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. त्यामुळे धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सद्यस्थितीत हतनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. अमरावतीतील थुगाव पिपरी इथं पावसाचं पाणी घरामध्ये शिरल्यामुळे संसार उघड्यावर पडले आहेत. शेतात पाणी शिरल्यामुळे सोयाबीन, तूर, कपाशी पाण्याखाली जाऊन मोठं नुकसान झालंय. तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील 4ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून थांबलेला पाऊस पुन्हा सुरू झालाय. 4ही धरणामधील पाणी साठा 97% पोहोचलाय. राजधानी दिल्लीत मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. सकाळपासूनच दिल्लीत पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे वातावरणात सुखद गारवा पसरलाय. बदलापूरमधील एका शाळेत लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र इतकं संवेदनशील प्रकरण असून गुन्हा दाखल करण्यास 12 तास लागले. यामुळे आता पालक चांगलेच आक्रमक झाले असून पालकांनी शाळेला जाब विचारण्यासाठी शाळेच्या गेटवर मोठी गर्दी केली आहे.
कल्याणी नगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज निकाल दिला जाणार आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी न्यायालय निकाल देणार आहे. नागपूरच्या पोलीस चौकीत पोलीस जुगार खेळत असतानाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागपूर पोलीस स्टेशन पोलीस ऍक्शन मोडवर आलेत. न्यूज 18 लोकमतनं दाखवलेल्या बातमीनंतर व्हिडिओतील 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. केरळच्या वायनाडमध्ये 29 जुलैला भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत 300हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय, तर अद्याप अनेक जण बेपत्ता आहेत. या धक्कादायक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेत. रिस्टर स्केलवर 4.9 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसलाय. पाकिस्तान, बारामुल्ला, श्रीनगरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 21 ऑगस्टला गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्ज लावलेत. होर्डिंग्जवर राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीची आज सभा होणार आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सभेला मार्गदर्शन करणार आहेत. बीडच्या पाटोदा तालुक्यातील सौदाना इथं पवनचक्की कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी वैतागलेत. उभ्या पिकातून वाहतूक करत शेतकऱ्यांना दमदाटी केल्यानं शेतकरी संतप्त झालेत. यावेळेस मनमानी कारभार बंद न केल्यास तीव्र आंदोलन करणार असा इशाराही त्यांनी दिलाय. नक्षलवाद्यांच्या दहशतीला न जुमानता गडचिरोलीतील आलापल्ली इथं हजारो तरुणांनी रोजगार मेळाव्यात सहभाग घेतला. त्यातील 1351 तरुणांना रोजगार मिळालाय, तर 1200 तरुण वेटिंग लिस्टमध्ये आहेत, अशी माहिती धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आहे. कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचं मात्र इतकं संवेदनशील प्रकरण असूनही गुन्हा दाखल करण्यास 12 तास का लागले. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, फाशी झालीच पाहिजे, ही आमची मागणी आहे. बदलापुरात वातावरण तापलेलं आहे. अजूनही सामान्य नागरिक बदलापुरात ट्रॅकवर उतरलेला आहे आणि त्यानं रेल रोको केलेला आहे. आपण थेट अजित आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. अजित, काय परिस्थिती? हे मॅटर चालवण्यात येणार आहे आणि प्रशासनावर विश्वास आहे. आता त्यांचेही हात काही कायद्यानुसार बांधलेले आहेत, त्यामुळे कायद्याच्या तरतुदी चौकटीत राहून प्रशासन जी कारवाई करते, आमची अपेक्षा एवढीच आहे की त्याला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे. त्यांनी 2 लहान मुलींवर अत्याचार केलेला आहे आणि त्याला योग्य ती शिक्षा, फाशीच ही झाली पाहिजे, अशी सगळी. काय तुझी मागणी आहे? सामान्य जनतेची मागणी आहे, जी आमच्या मुलीवरती अत्याचार झालाय त्या अत्याचारी आरोपीला या ठिकाणी शिक्षा व्हायला पाहिजे. आज या ठिकाणी हा जो काय आक्रोश या ठिकाणी उभारला आहे, हा सर्वांची एकच मागणी आहे की तो आरोपी या ठिकाणी त्याची समोरासमोर फाशी व्हावी. परंतु प्रशासकीय या ठिकाणी आले, त्यांनी सांगितलं की कायद्याच्या स्वरूपानं या ठिकाणी लगेच फाशी करता येत नाही, काही कार्यकाळ त्यासाठी द्यावा लागणार आहे. परंतु लोकांचा आक्रोश आहे, लोकांच्या भावना आहेत की या छोट्या मुलीवरती हा जो अत्याचार झालाय या ठिकाणी त्या ठोस काहीतरी कारवाई. तुम्ही काय सांगाल, ज्या पद्धतीनं त्या मुलीवरती अत्याचार झालेले आहेत, नागरिकांचा रोष अजूनही शांत होत नाही? तू काय सांगशील? आंदोलन सुरू आहे जसं म्हणजे आज 6:30 वाजल्यापासून मोर्चा चालू आहे, तो आता 5 वाजलेले आहेत. पण कुठला पण कायदा हातात घ्यायचा नसतं, पण कायदा हातात नाही घ्यायचा. पण कोलकाता जी घटना घडली त्याचा ऑन दी स्पॉट रिझल्ट लावला, तसा इथला पण रिझल्ट लगेच लावला पाहिजे, म्हणजे आरोपीला फाशी झालीच पाहिजे. आणखी एका नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न की कशा रीतीनं इथलं सगळं आंदोलन जे आहे ते सुरू आहे किंवा काय नेमकं लोकांच्या भावना आहेत. बघा, आंदोलन अजून सुरू आहे. काय सांगा? आंदोलन सुरू आहे आणि आंदोलन चालूच राहणार आहे, कारण निव्वळ 4 वर्षाची मुलगी आहे, कोलकात्याला हत्याकांड झाला, तो झाला, पण त्याच्यापेक्षा डेंजर परिस्थिती इथे झाली. तरीही राजकारणी लोक अजून सुद्धा डिसिजन घेत नाहीये. मेन ट्रस्टीवरची काय वाटतं आपल्याला डिसिजन काय घ्यावं? फाशी द्यायला पाहिजे, सरळ फाशी. डिसिजन म्हणजे सकाळपासून आम्ही ह्याच गोष्टीसाठी इथे थांबलेलो आहे, सरळ फाशी देऊन टाकावी. पण पोलिसांनी जे आता इथे आले होते सगळे नेते मंडळी वगैरे, त्यांचं म्हणणं काहीतरी प्रोसेस आहे, राज्य घटना आहे, कोर्ट आहे. कोर्ट चालू होतो जेव्हा टेररिस्ट येतो, रात्रीचा कोर्ट चालू होतो का? सांगा, कुठे लिहिलंय रात्रीचं कोर्ट चालू पाहिजे म्हणून? आहे टेररिस्ट आला त्याच्यासाठी तुम्ही रात्रीचं कोर्ट चालू करू शकतात.
इकडे 4 वर्षाच्या पोरीसाठी तुम्ही तिकडे बसून फक्त एवढं बोलताय मुख्यमंत्री साहेब की हा फास्ट ट्रॅक वरती चालवतो म्हणून. आम्हाला ते नकोय. त्याला इथे आणा, आदर्श शाळेच्या गेट वरती त्याला लटकवा, तेव्हा सगळे जे नेतृत्व आहेत अतिशय यांची तेव्हाच वाटेल. मला बघा दादा जास्त काही बोलायचं नाहीये. रातोरात तुम्ही कायदा चेंज करू शकता, सरकार बदलू शकता, मुख्यमंत्री जाऊन शपथविधी घेऊ शकतो सकाळ सकाळ याच्या त्याच्या घरी जाऊन पहाटे. तर तुम्ही एका लहान मुली पालकासाठी तुम्ही न्याय नाही देऊ शकत का? 12 तारखेला ही केस दाखल झाली आहे, ठीक आहे. आणि आज आंदोलन म्हणजे हे आंदोलन बघण्यासाठी तुम्ही हे केलं का? राजकीय वळण लागतंय. हा, या आंदोलनाला राजकीय वळण लावलं गेलंय दुपारी. दिल्लीला बसून आश्वासन देणं हे चुकीचं आहे. स्थलांतर जागेवरती या आणि पब्लिकची अवस्था बघा. बस महाराष्ट्र शासनाने यावर कडक कारवाई केली पाहिजे. काय सांगाल? काय नाही, आता न्याय द्या. काय नाही, लोकांच्या भावना इतक्या तीव्र की लोक अजून बाजूला हटायला तयार नाहीत. बरोबर, हटणार नाहीत ना बाजूला. जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत हटणार नाहीत बाजूला हटवा, न्याय द्या, मुख्यमंत्री देतील. हा जो आरोपी आहे याला तात्काळ फाशी झाली पाहिजे, हीच आंदोलकाची मागणी आहे. हीच आम्ही लोकमत मार्फत सर्व पोलीस प्रशासनाला कळवू इच्छितो की हे प्रशासन नागरिकांना नाहक त्रास देते, परंतु असल्या कारवायामध्ये पळपुटेपणा करते. त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की अशा गोष्टीवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि आरोपीला काही लोकांच्या भावना तीव्र आहेत. आम्ही पाहतोय की असं आंदोलन या पहिले कधी झालं नव्हतं, जे बदलापूरकरांनी केलेलं आहे आणि पूर्णतः बदलापूरकरांनी संपूर्ण जाम करून ठेवलेलं आहे. त्यांच्या भावना किती तीव्र यातून स्पष्ट होते. आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून इथे आहोत आणि काय आहे ना, प्रत्येक वेळेला ना आपण न्याय कायद्याच्या अपेक्षेने मागतो, प्रशासनाच्या अपेक्षेने मागतो. प्रत्येक वेळेला सगळ्या लोकांना म्हणतात की लोक बुजदिल आहे. मग आज लोक न्याय मागतात तर न्याय द्या ना. त्याला जर आम्ही म्हणतोय फाशी द्या, ना आजच्या आज फाशी द्या, तर द्या ना फाशी. नाहीतर मग शेवटी काय कायदा आम्हाला पण हातात घेता येतो. लोकांच्या भावना यावरूनच कळत आहेत की ज्या पद्धतीने 4 वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झालेला आहे, तिने ज्या यातना सहन केलेल्या आहेत, वारंवार अशा घटना घडत आहेत आणि असं असून सुद्धा जर त्याच्यावरती कठोर कारवाई होत नसेल तर मात्र लोक याच पद्धतीने रस्त्यावरती उतरतील आणि कायदा हातात घेतील, अशा तीव्र भावना ज्या आहेत त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे. प्रणाली सुद्धा बदलापुरात उपस्थित आहेत. त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत. इतका उशीर झालेला या सगळ्यामध्ये कारवाई करायला असं वाटत नाहीये. कारवाई ही घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ झालेली आहे. तथापि त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक कोणी कुठली दिरंगाई केली आहे का, कोणी लपवून ठेवलं आहे का, या संदर्भातही चौकशी ही जी काही SIT आपण केली आहे ती करेल. किती दिवसांमध्ये ही चौकशी? याही संदर्भात चौकशी करून जर कुठल्याही पद्धतीनं अशा प्रकारे दिरंगाई केली असेल, जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल, जाणीवपूर्वक FIR लॉन्च करायला उशीर केला असेल, असं काही असलं तर त्या अधिकाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई केली जाईल. टाइम बाउंड असणार आहे की इन्क्वायरी? इन्क्वायरी तर फार फास्ट करण्यात येईल, कारण आम्हाला या संदर्भात तात्काळ त्याची चार्जशीट दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस सुरू करायची. गृह विभागाचं पूर्ण लक्ष त्याच्यामध्ये होतं आणि हे कोण करत होतं, त्यात किती जेन्युइनिटी होती की नव्हती, या सगळ्या गोष्टी आत्ता कमेंट करायच्या गोष्टी नाही आहेत. आत्ता आपल्याला तिथे कायदा आणि सुव्यवस्था कशी नीट राखता येईल या संदर्भात लक्ष देणं गरजेचं आहे. मुलीच्या कुटुंबाला न्याय कसा देता येईल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या बाकी गोष्टींच्या संदर्भातले काही गोष्टी आम्हाला माहिती आहेत, त्याचे खुलासे आम्ही नंतर करू. मुख्याध्यापक असतील, त्याचे काही काही कर्मचारी आहेत, त्यांना सस्पेंड या ठिकाणी केलेलं आहे. ज्या पोलिसांनी दिरंगाई केली त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. SITची नेमणूक गृहमंत्र्यांनी या ठिकाणी केलेली आहे. मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालतायत आणि मला असं वाटतं की आता खूप तास 5-6 तास झालेत. आता शेवटी रेल्वेने येणारे जाणारे लाखो लोक इकडनं तिकडनं आहेत, त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. आता हा चौकशीचा भाग आहे निश्चित. त्या संदर्भामध्ये गृहमंत्र्यांनी सांगितलं की आपण SIT नेमलेली आहे, त्याच्यावर चौकशी केली जाईल. जे जे दोषी असतील त्यांना एकालाही या ठिकाणी सोडलं जाणार नाही. सर्वांवर कडक कारवाई होईल. समजलं पाहिजे, आपण कोणी बोलणार नाही.
पण असं चालणार नाही. आपला प्रश्न मिटला पाहिजे, प्रश्न संपला पाहिजे. आपल्याला न्याय मिळाला पाहिजे, पण आपण बोललं तर पाहिजे की नाही एकमेकांशी. आता मी बोलणारच नाही. या संदर्भामध्ये आपण जे भेटात पोलिसांकडून उशीर झाला, पोलिसांनी वेळ लावला, मान्य आहे. या संदर्भामध्ये चौकशी समिती नेमली गेलेली आहे, एसआयटी नेमली गेलेली आहे. याची 2 दिवसामध्ये चौकशी होईल. हे पोलीस अधिकारी या दोषी आहेत. आता चौकशी झाल्याशिवाय कसं कळेल कोणा दोष करायचा. पोलिसांवर सुद्धा कडक कारवाई केली जाईल. पोलिसांना इथे सोडलं जाणार नाही. ज्या पोलिसांनी दिरंगाई केलेली आहे, ज्या पोलिसांनी या ठिकाणी वेळकाढूपणा केलेला आहे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. तेवढा वेगवेगळे सोडलं जाणार नाही. तो ऐकून घ्या. बोला ना. यामध्ये जे दोषी असतील, मग ते शाळेचं प्रशासन असू द्या, शिक्षक असू द्या किंवा पोलीस असू द्या, मुख्यमंत्री महोदयांनी पण सांगितलेलं आहे की याची तात्काळ एसआयटी चौकशी होईल. त्यामध्ये जे लोक आता चौकशी केल्याशिवाय कळणार कसं पोलीस अधिकारी कोण दोषी आहे कोण नाही. बघा, जे तक्रारदार आहेत त्यांना जे तक्रारदार आहेत त्यांना विचारावं लागेल कोणी तक्रार केली, कशी केली, काय पोलीस कुठेही दोषी असतील त्याच्यावर कारवाई केली जाईल. मंत्री गिरीश महाजन सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतायत, पण आपण एक महत्त्वाची बातमी या घडीची बघूया. ती अशी की अंबरनाथच्या पुढे मध्य रेल्वे ठप्प झालेली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक अंबरनाथच्या पुढे कर्जत, कसारा या सगळ्या परिसरामध्ये ठप्प झालेली आहे. याकरता कारण हे